जय भीम नमो बुद्धाय. आज बोलण्यासारखं कमी आहे. सम्यक समाधी आर्य अष्टांगिक मार्गाचं जे 8वं अंग आहे, हे टॉप आहे, टार्गेट आहे ते आणि सर्वोच्च बिंदू आहे. प्राप्तीचा त्या फॉर्मॅटमध्ये, अष्टांग मार्गाच्या फॉर्मॅटमध्ये तो प्राप्तीचा सर्वोच्च बिंदू आहे. म्हणजे आता शिखरावर आपण कल्पनेने पोहोचलोय. ॲक्चुअल पोहोचलेलो असू तर चांगली गोष्ट आहे. पण कल्पनेनं आपण जर पोहोचलेले असू, तर मग आता शिखरावरून काय बोलायचं? कल्पनेने तरी काय बोलायचं? वर आपण आलोय वरती आता. मग आता काय हात करायचा वरून, है ना. म्हणजे आता बुद्धांच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे, की जेव्हा त्यांना प्राप्ती झाली, तेव्हा तो म्हणजे ब्रह्मसंपत्ती म्हटलंय. म्हणजे त्यांच्या मनातली जी काही मैत्री, करुणा आहे, तर ती मैत्री, करुणा त्यांना अ, आव्हान करते, की जग दुःखात आहे आणि त्यामुळे त्यांनी येऊन लोकांमध्ये सांगावं. कारण बुद्धांना सुरुवातीला असं मनात आलं होतं, की हे इतकं अवघड आहे, ही प्राप्ती करणं, की हे लोकांना सांगू की सांगू नको. कारण लोक इतक्या तृष्णेच्या जंगलात हरवलेले आहेत, व्यवहारात इतके हरवलेले आहेत, वेगवेगळ्या मार्गांमध्ये इतके हरवलेले आहेत. तर त्यांना स्वतःमध्ये आणणं, स्वतःशी कनेक्ट होतील, स्वतःशी जोडले जातील आणि त्यांना हे दुःखमुक्तीचं ज्ञान त्यांना कळेल, अशी त्यांची मानसिकता नाही बहुतांश लोकांची. त्यामुळे सांगू की नको असा त्यांच्या मनात जेव्हा प्रश्न निर्माण झाला, तर ते चिंतनाचा भाग आहे ॲक्चुअली. तो काय प्रश्न किंवा शंका किंवा उत्सुकता नाही अशातला भाग नाही तो. अ, कारण जी गोष्ट कठीण असते आणि ज्यांना ते अनुभवातून माहिती झालेलं असतं, त्यांना ते इतरांना सांगणं हे पुढच्या याचा भाग बनतो. पुढच्या चिंतनाचा भाग बनतो, की इतक्या कष्टाने हे मिळवलेलं आहे. हे कसं समजणार लोकांना? पण त्यांच्यातली करुणा जी त्याला ब्रह्मसंपत्ती म्हटलेलं म्हणजे त्यांचीच मानसिक मनोवस्था त्यांना सांगते, की असेल कोणीतरी ज्यांना समजेल ते. म्हणून ते असं म्हणू, की ते लोकांमध्ये येतात खाली. लोकातच असतात ते, पण त्यांची प्राप्ती इतक्या हाय लेव्हलची असते, की लोकांच्या भाषेत बोलायचं म्हणजे लोकांमध्येच यावं लागतं. मग ते आले आणि मग त्यांनी सांगितलं आणि त्यांनी जे काही सांगितलं, त्याच्यातून मग ह्या सगळ्या शिकवणी आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आणि त्या शिकवणींचा जरी आपण अभ्यास केला, तर त्या सोपं नाही ते. हे लक्षात येतं आपल्या. आपण आता अष्टांग मार्गाचा एक अभ्यास केला आणि इतर पण सूत्रांचा आपण जर अभ्यास केला, तर कधी-कधी अभ्यास समजतो, पण प्रॅक्टिकली ते किती कठीण आहे, ते करणाऱ्याच्याच लक्षात येतं. बाकी मग इन्फॉर्मेशन म्हणून, माहिती म्हणून पाठांतर होऊ शकतं त्याचं आणि ते कोणीही करू शकतो. अगदी आता आपण पाहतो की यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीच्या ज्या काही परीक्षा असतात, अ, म्हणजे टॅलेंटेड लोकांच्या यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीच्या नाही, वरच्या परीक्षा ज्या असतात, अ,
आय-ए-एस आणि काय कोणतं आय-ए-एस आणि आणखीन आय-पी-एस वगैरे म्हणजे हाय लेव्हलच्या ज्या काही परीक्षा ज्यांची इंटेलिजन्स त्यांची तपासण्यासाठी त्यांच्या ज्या परीक्षा असतात त्या कठीण असतात. त्या कठीण परीक्षेमध्ये प्रथित्य समुत्पादाचे विषय आहेत. बुद्धांच्या शिकवणीतला प्रथित्य समुत्पाद हा त्यांच्या अभ्यासातला एक विषय आहे. हे मी याच्यात YouTubeवर पाहिलं. तर बुद्धांची शिकवण ही खूप हाय लेव्हलची आहे आणि हाय लेव्हलची शिकवण ही सांगणं आणि समजावून सांगणं आणि समोरच्याला समजणं हे फारच काय म्हणतात दिव्य आहे, दिव्य. अग्नी दिव्य म्हणतात ना ज्याला. इट इज नॉट सो ईझी. तर त्याच्यामुळे ते बुद्धांच्या जेव्हा पहिल्यांदा त्यांना वाटलं, की आपण कसं कसं काय सांगावं? सांगू की सांगू नये? तर त्यांची मैत्री, करुणा, सहमपती त्यांना म्हणतो, की ते सांगा तुम्ही. मग ते सांगतात. तर ते सांगणं फार कठीणही होतं. मग त्यांनी काय केलं असेल, की लोक कोणत्या मनोवस्थेत आहेत? लोक कोणत्या मनोवस्थेत आहेत? लोकांची समज किती आहे? जे कोणी समोर येत असेल ते. त्यांची समज काय आहे? त्यांच्या अडचणी काय आहेत? त्यांचे दुःख काय आहेत? ते पाहून मग त्यांना समजेल अशा भाषेत ही हाय लेव्हलवरची शिकवण सोप्या भाषेत करून सांगितली. आणि म्हणून एवढी सूत्र तयार झाली. जी हजारो सूत्र आहेत ना, ती सूत्र इतकी का तयार झाली? एक सुटसुटीत 1-2च का नाही सूत्र अशी? तर व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो ना. जितकी माणसं आहेत, तितके स्वभाव आहेत, तितके प्रॉब्लेम आहेत आणि जेवढे प्रॉब्लेम आहेत, तेवढे उपाय आहेत. म्हणून वेगवेगळे सूत्र तयार झाले आणि तेही सूत्र जे आहेत, ते जशी व्यक्ती आहे तशा प्रकारचे ते तयार झाले आणि 2 व्यक्तींना एकसारखी शिकवण कधी दिली गेली नसेल असं वाटतं. म्हणजे किस्सा गौतमीची शिकवण अंगुलीमालाला नाही, अंगुलीमालाची शिकवण पटाचाराला नाही, ती शिकवण सारीपुत्र मोगलांना नाही. सारीपुत्राला पण वेगळी, मोगलांना पण वेगळी. कौंडिन्याला आता हे पंचवर्गीयांना धम्मचक्र प्रवर्तन सूत्र सांगितलं. तर ते एकालाच आधी समजलं कौंडिन्याला. सगळ्यांना का नाही एकसारखं समजलं? कारण 5 लोक 5 तपस्वी किंवा 5 भिक्षू म्हणजे 5 मानसिकता आहेत. 5 अडचणी आहेत, 5 प्रॉब्लेम आहेत. 5 प्रकारचे 5 प्रकारचं संस्कारित अस्तित्व आहे. त्यामुळे सगळ्यांना एकसारखं कळणं हे शक्यच नाही. मग आधी कौंडिन्याला जे समजलं, तर ते कौंडिन्याला समजलं. म्हणून त्याचं नाव त्या शेवटी येतं याच्यामध्ये. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये. कौंडिन्याला समजलं, कौंडिन्याला समजलं. तसा फार गाजावाजा झाला त्याचा. त्या सूत्रामध्ये असं म्हणतात, की सगळ्या एकाचड एक, एकाचड एक वरच्या देवलोकांमध्ये ती बातमी पसरली म्हणे आणि सगळीकडे मग गर्जना झाली. कौंडिन्याला प्राप्ती झाली, कौंडिन्याला प्राप्ती झाली. आता हे देवलोक कोण? तर त्या मनोवस्था आहेत ते. हे देव नाहीत. जे माणसाच्या बाहेर आहेत ते देव नाहीत. ते ते दे त्या मनोवस्था आहेत आणि सत्ता देव मनुस्सानंग ते जे आहे ना शास्ता, मनुष्य आणि देवलोकांचे शास्ता असं जे वर्णन येतं, तर ते माणसांना एक तर बुद्ध समजतात, नाहीतर देवांना समजतात. पण देवापेक्षा माणसांना लवकर समजतात.
देव म्हणजे सुखासीन अवस्था, प्राप्तीची अवस्था, ध्यानाची अवस्था ते शोध घेत असतात आणि त्यांना ते सर्वोच्च वाटतं. त्यांना ते सुख जे आहे ना, ते सर्वोच्च वाटतं. पण हे पाहिल्यानंतर बुद्धांचं हा विक्रम, पराक्रम पाहिल्यानंतर आणि कौंडिन्याला जे समजलं, तर जो दुःखमुक्त झाला, तर ते देवलोकांना "अरे, आम्ही पण बोलून अजून आम्हाला पण अजून समजलं नाही" ते म्हणे. ते असं आहे बुद्धांची शिकवण अशी आहे, की ते कौंडिन्याला मिळालं आणि मग ते सगळे देवलोक आनंदी झाले म्हणे. तर असं तो एक खरं म्हणजे ते शब्द जरी आपण वाचले तरी त्यातलं ते कोणाला नेमकं आनंद झाला ते त्या मनोवस्था कशा आहेत हे समजणं फार कठीण आहे. म्हणजे या लेव्हलला. पण नंतर ते लक्षात येतं, की ते काय असणार आहे ते. आपल्याला देवलोकात जायचं नाही. म्हणजे देवलोकाचा विषय नाही आपला आणि घेऊ पण नाही. आपण माणसातलेच बरे. कारण हे माणसासाठी शिकवण आहे. कारण माणसाला दुःख आहे हे आपण माणूस असल्यामुळं आपल्याला कळतं. दुःख माणसालाच आहे आणि आपण त्याच पातळीवर विचार केलेला चांगला. तर माणूस म्हणून आपण समाधी हा विषय कसा समजून घ्यायचा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यावर आज आपण बघू आपल्याला काय कसं ते आपल्या भाषेत कसं आपल्याला त्याचा विचार करता येईल ते आपण पाहू. समाधी हा जो अ, शब्द आहे सम, इध. इध म्हणजे इथं, इथं येणं. जे विखुरलेलं आहे ते एकत्र होणं, इथं येणं. समाधी म्हणजे युनिफिकेशन म्हटलं म्हणजे सगळी विस्कळीत अवस्था ही एकत्रित आलेली आहे. आणि कुठं विस्कळीत आहे? अवस्था कशात विस्कळीत आहे? तर आपण हे सतीपट्ठाण पहिलं जे अंग आहे सतीचं, समाधीच्या आधीचं, ते सती म्हणजे सतीपट्ठाण आणि सतीपट्ठाण म्हणजे 4 4 पातळीवरची सती जागृती आहे. कायेच्या पातळीवरती, जाणीवांच्या, वेदनांच्या पातळीवरती, चित्त म्हणजे इमोशन्सच्या पातळीवरती, लोभ-द्वेष आणि मनोधम्मांच्या पातळीवरती, म्हणजे मानसिक पातळीवरती, मनाच्या पातळीवरती. मनाचंच भावनिक अंग म्हणजे चित्त आहे आणि जाणीवा पण त्याची अभिव्यक्ती आहे. जाणीवांमुळं कळतं आपल्याला काय वास्तव काय ते. जाणीवांमुळं कळतं. तर या 4 अवस्था ज्या आहेत ना, काया, वेदना, चित्त, मनोधम्म यांचा असं सेपरेट विचार केला तर त्याच्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व विभागलेलं पण आहे. म्हणजे आपण व्यावहारिक भाषेत बोलतो ना, एक विचार एक चाललाय, बोलतो एक आणि करतो तिसरा. म्हणजे वाणी एक, कर्म एक आणि मनात वेगळंच. तर मनात वेगळं आहे, त्यात मनातले विचार वेगळे, भावना वेगळ्या असं पण आहे. किंवा भावनांनुसार विचार प्रक्रिया, मनोधम्म विस्कळीत होतात. एकूण काय तर आपलं मन, काया, वाचा, मन हे तिन्ही पण 3 पातळीवर विभागलेलं असते बऱ्याचदा. आपण विचार एक करतो, बोलतो एक आणि करतो तिसरं. तर हे सगळं थांबणं आणि सगळ्याचं एकीकरण होणं, एकमार्गी सगळं चाललंय सगळं. व्यक्तिमत्व कायिक, वाचिक, मानसिक पातळीवर एकमार्गी चाललेलं आहे किंवा काया, वेदना, चित्त, मनोधम्मांच्या पातळीवर एका ठिकाणी आलंय, एकमार्गी चाललंय किंवा एक झालंय, युनिफाईड झालंय, इथं आलंय. जे पांगलेलं आहे, ते इथं आलेलं आहे. इध, इध म्हणजे इथं, विथ, सम मीन्स विथ. असा पण त्याचा एक अर्थ केला जाऊ शकतो. म्हणजे जे आपलं व्यक्तिमत्व विभागलेलं आहे, पांगलेलं आहे, भरकटलेलं आहे,
स्कॅटर्ड आहे, ते युनिफाईड झालंय, एकत्र आलंय, समाधीत आलं. त्याला आपण साध्या भाषेत कॉन्सन्ट्रेट झालंय ते. म्हणून समाधी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पण म्हटलेलं आहे. एकग्रता. आता एकग्रता म्हणजे एकाग्रता आणि एकाग्रता ही चांगली आणि वाईट दोन्ही पण आहे. म्हणून त्याला कुशल एकाग्रता आणि अकुशल एकाग्रता असं पण म्हटलेलं आहे. किंवा समाधीला पण मिथ्या समाधी पण म्हटलंय, सम्यक समाधी पण म्हटलंय. तर मिथ्या म्हणजे जी चुकीची किंवा अयोग्य समाधी आहे, ती अकुशल समाधी आहे. ती वाईट कामात लागलेली समाधी आहे. आणि समाधी म्हणजे अटेन्शन, एकाग्रता म्हणजे अटेन्शन. तर चोरही समाधीत असू शकतो किंवा कुठली कॉन्शियसनेस ही समाधीमध्ये असू शकते, इव्हन प्राण्यांची पण. म्हणजे हिंस्र प्राणी जर भक्ष्यावर लक्ष असेल, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर आहे. सायबर गुन्हे करणारे लोकांचं कॉन्सन्ट्रेशन ते काय म्हणतात, डिजिटल ह्याच्यातलं ते त्याच्यामध्ये जर मोरॅलिटी नसेल, तर पण त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन असू शकतं आणि तो वाईट करू शकतो. म्हणजे वाईट कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, समाधी ही वाईट पण असू शकते आणि ती वाईट पण करू शकते. आणि उलट ज्याची समाधी जास्त वाईट माणसाची जेवढी समाधी जास्त स्ट्राँग असते, तेवढं तो जास्त वाईट करू शकतो. विध्वंसक कामं करणारे लोकं कधी-कधी अगदी शांतपणे प्लॅनिंग करून काय केल्याने कसं डिस्ट्रक्शन होईल, नाही का. आता आपण पाहतो युद्धजन्य परिस्थिती आहे, तर ते काय मूर्ख लोक नाही करत ते. हुशार लोक करतात आणि प्लॅनिंग करून करतात. समा ती ती मनाची एकाग्रताच आहे ती. परंतु अशी एकाग्रता काय सापेक्ष म्हणजे त्या विषयाला धरून असते. तो विषय संपला, की मग त्यांचं माइंड परत स्कॅटर्ड होऊ शकतं आणि जे त्याच्यातून जे कर्म झाले त्याचे परिणाम त्याला पुढे भोगावे लागतात. त्याचं चित्त कधी स्थिर राहू शकत नाही. अ, त्याच्या परिणामात त्याचा परिणाम म्हणून तो काय म्हणतात ना, हिटलरनी स्वतःला गोळी मारून घेतली. हुशार होता ना तो. किंवा काही असे आहेत बघा, ते स्वतःला संपवून टाकतात. हुशार असतात. समाधी असते, पण मिथ्या समाधी असते आणि त्याच्यामध्ये दुष्परिणाम होतो. म्हणून बुद्धांनी जी सम्यक समाधी सांगितली अष्टांग मार्गामध्ये, ती सम्यक आहे. सम्यक आहे म्हणजे योग्य योग्य अयोग्य असा त्याचा अर्थ नाही हो. आता ती अ, त्याच्यामध्ये कसं आहे, म्हणजे नीतिमत्तेचा अंश आहे. नीतिमत्ताच आहे ती, कुशलता आहे, नीतिमत्ता आहे, मोरॅलिटी आहे त्याच्यामध्ये, सम्यकता आहे. आणि दुःखमुक्ती हा त्याचा उद्देश आहे. असल्यामुळं काय होतं, की तो दुःखमुक्तीसाठी तो त्याची समाधी काम करणार. दुःख वाढवण्यासाठी नाही. स्वतःचं नाही आणि इतरांचं नाही. त्यामुळे ती सम्यक समाधी जी आहे ना, हा दुःखमुक्तीचाच, कारण आता हे अष्टांग मार्ग हा दुःखमुक्तीचाच मार्ग आहे ना शेवटी. 4 आर्य सत्याला धरून दुःखमुक्तीचा मार्ग आहे. त्यामुळे सम्यक समाधी दुःख निर्माण करूच शकत नाही. कारण त्याच्यामध्ये सती आहे, भान आहे. मिथ्या समाधीमध्ये भान नाही. कॉन्सन्ट्रेशन आहे, ध्यान आहे, पण भान नाही. भान जेव्हा असतं, तेव्हा चांगल्या वाईटाची समज येते. भान नसेल, तर चांगल्या वाईटाची समज येऊ शकत नाही. हं. बेबंद आहे ते, म्हणजे काय म्हणतात, त्याला काही हे नाही, म्हणजे कोणतं बंधन किंवा
नीतिमत्ता ही एक प्रकारे मॉरल ही आहे ना, बंधन आहे ते. नैतिक बंधन आहे, जे आपण स्वतःवर घालून घेतो. सिक्खापदं समादियामी. आपण ती शिकवण स्वतःला घालून घेतो. लादून नाही म्हणता येत, परंतु ती ॲक्सेप्ट करतो. तर तो उद्देशच तो असतो, की मला दुःख स्वतःचं नाही वाढवायचं आणि दुसऱ्याचं नाही वाढवायचं. उलट मला मुक्ती मिळवायची ह्याच्यातून. मग तो ते कौशल्य मिळवतो म्हणून कुशल समाधी म्हटलेलं आहे. स्किलफुल समाधी. समाधी म्हणजे फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही. वन कॉन्सन्ट्रेशन हे वन पॉइंटेडनेस म्हणजे एका ठिकाणी अटेन्शन. ध्यान कसं एका ठिकाणी, एका वेळेला एका ठिकाणी. आणि समाधी जी आहे ती एका ठिकाणीच नाही, ती ओव्हरऑल ते सगळ्या स्कॅटर्ड एनर्जी ज्या आहेत, ज्या वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष जातं. तृष्णा कशी, ह्याची तृष्णा, त्याची तृष्णा, हे पाहिजे, ते पाहिजे, हे नको, ते नको, आणखीन पाहिजे, खूप पाहिजे, हे नको, बिलकुल नको, अजिबात नको, खतम करा. म्हणजे हे जे स्कॅटर्ड माइंड आहे, मन आहे, पांगलेलं जे मन आहे, हे या कुशलतेमुळं, या कौशल्यामुळं, या प्रॅक्टिसमुळं आणि सतीच्या प्रॅक्टिसमुळे, भान म्हणून समाधीच्या आधी सती येते. भान असलं कायेच्या पातळीवर, जाणीवांच्या, वेदनांच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर, मनोधर्मांच्या पातळीवर, जेव्हा सगळीकडे सती अशी झिरपलेली असते, तर ती आपोआपच जे अनस्किलफुल आहे, अकुशल आहे, वाईट आहे, चुकीचं आहे, ते आपोआपच त्याला डिझॉल्व्ह करते. म्हणजे राहतं ते कुशलच राहतं, चांगलंच राहतं. आणि जेव्हा चांगलं असतं, तेव्हा डिस्टर्बन्स, डिस्ट्रॅक्शन हे आपोआपच कमी होतं. आणि जेव्हा डिस्ट्रॅक्शन कमी होतं नॅचरली, तेव्हा ती सम्यक समाधीमध्ये त्याचं रूपांतर होतं. ते टार्गेट आहे आणि त्याचा परिणाम जो आहे, तो दुःखमुक्ती किंवा निब्बाण आहे. अर्हत अवस्था आहे. आता प्रॅक्टिस याची कशी करायची, समाधीपर्यंत कसं पोहोचायचं, हे आपल्याला जोपर्यंत सती का लक्षात येत नाही, प्रॅक्टिकल सती. आणि ती पण सती हा मुळातच भान आहे. सती म्हणजे ध्यान नाही. तो मला वाटतं ते फार मोठं कन्फ्युजन वाटते मला. सती म्हणजे ध्यान म्हणजे अटेन्शन नाही ते. सती म्हणजे भान आहे, जागृती आहे आणि जागृती म्हणजे सगळं जाणवतं एकाच वेळेला. एकाच वेळेला सगळं भान येतं आणि ते येतं म्हणजे एकदम येत नाही, ग्रॅज्युअली, क्रमाक्रमानं. म्हणजे या शरीरात जो श्वास चालू आहे, आनापान चालू आहे, त्याच्या आधारे कायेतून जिवंत काया म्हणजे वेदना, फीलिंग, त्याचं भान, आधी श्वासाचं भान, मग कायेतलं हे जे हा आकारधारी जे आहे शरीर, त्याचं भान. मग त्याच्यामध्ये श्वासानंतर सगळ्यात ज्या हालचाली आहेत, मुव्हमेंट्स आहेत, त्या सगळ्यांचं भान. त्याच्यामध्ये मग अंतर्गत क्रिया ज्या काही आहेत, त्या आपल्याला जाणवू शकतात. बाहेर पाहिलं तर असं आपलं उठणं, बसणं, झोपणं, चालणं हे आपल्याला जाणवतं. खाणं-पिणं, इंद्रिय जाणवतात. इंद्रियांचं काम जाणवतं. म्हणजे जे कायेचा भाग आहे. इंद्रिय कायेलाच 5 इंद्रियामध्ये सगळी काया आहे. आणि 6वं इंद्रिय मन, हे म्हणजे काया आहे. कारण आता डोळे, कान, नाक, जीभ आणि सगळ्या अंगावर पसरलेली अंतर्बाह्य त्वचा, जो स्पर्शाचा विषय आहे, टच, हे सगळं शरीराला जोडलेले आहेत ना. इंद्रिय सगळी शरीराला जोडली आणि त्याचं इनपुट त्याच्यातून मिळणाऱ्या विषयाला
धरून जे मन काम करतं, त्यातल्या क्रिया, मनोधम्म हा सगळा कायेचाच भाग आहे. त्यामुळे कायानुसतीमध्ये खूप मोठा विषय आहे तो. पण त्याच्यात एकदम उतरता येत नाही, तर कुठून तरी त्याची अ, अशी सुरुवात झाली पाहिजे, की आपण हळू-हळू क्रमाक्रमाने त्याच्यामध्ये सगळीकडे आपली सती जागृती झिरपत जाईल आणि त्यातला जिवंतपणा आपल्याला पद्धतशीरपणे जाणवेल. म्हणजे जाणीवा जाणवतील, म्हणजे वेदना जाणवतील, फीलिंग कारण सगळं फीलच होतंय म्हणूनच आपल्याला जाणवतं. जाणीवा नसतील, फीलिंग नसेल, वेदना नसतील तर काहीच जाणवणार नाही. वेदना हा पाली शब्द आहे. जाणीवा मराठी जो शब्द आहे, तर त्या वेदनाच्या अर्थाने त्याच्यामध्ये जिवंतपणात मुख्यतः जे जाणवतं ते सुख आणि दुःख. या सुख-दुःखामध्ये आपलं अस्तित्व स्कॅटर्ड असतं, विखुरलेलं असतं. का? तर वेदनानुसती नाही. कायानुसती नाही म्हणजे त्याच्यात वेदना पण पुढे हळू त्याच्याशीच कनेक्टेड आहेत त्या. जसे इंद्रिय बाहेरून असं दिसतं की शरीराला अटॅच आहेत. डोळे शरीराला अटॅच आहे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. शरीराचं पांघरूण आहे ते त्वचा म्हणजे. तर ही इंद्रिय शरीराचा बाहेरून दिसणारा भाग आहे. आतून दिसणारा जो भाग आहे तो कॉन्शियसनेस आहे, माइंड आहे, चित्त आणि मन आहे. आणि ते वेदनांमुळे जाणवतं, फीलिंगमुळे जाणवतं. आणि हे जसं आपल्याला जाणवतं, तसं आपल्याला आपण किती विखुरलेले आहोत, किती स्कॅटर्ड आहोत, किती पांगलेलं आपलं व्यक्तिमत्व आहे. स्कॅटर्ड पर्सनॅलिटी ज्याला म्हणतात. डिस्ट्रॅक्टेड सगळं, माइंड सगळं इकडं-तिकडं विखुरलेलं आहे. का तर चित्त विखुरलेलं आहे. इच्छा, आकांक्षा, तृष्णा हे जे पाहिजे नकोचं जे संघर्ष आहे, तो असं आपल्या जीवनात किती विषयाशी आपण कनेक्टेड आहोत ते आपण पाहू शकतो. आपल्या डोळ्यांना काय-काय पाहिजे, कानांना काय-काय ऐकायचं, गंध कोणकोणता आपल्याला आवडतो, नावडतो, जिभेला काय-काय आवडतं, खायला काय-काय आवडतं, काय-काय आवडत नाही. हे सगळे विषय आहेत. आवडत नाही हा पण विषय आहे. जे आवडत नाही ते नको, नको, नको ते चित्त आणि जे आवडतं ते पाहिजे, पाहिजे, पाहिजे ते. त्वचेला, स्पर्शाला काय-काय आपल्याला आवडतं, गंध, दृश्य, ऑडिओ व्हिज्युअल हे तर कायम व्यस्त असतं. त्याच्यात आवडीचं आणि नावडीचं ज्या आवडीच्या-नावडीच्या ज्या जाणीवा असतात, ज्या सुख देणाऱ्या आणि दुःख देणाऱ्या असतात. त्या जाणीवा, त्या वेदना ह्याच्यामध्ये आपलं सगळं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी, माइंड, चित्त सगळं विखुरलेलं असतं, विभागलेलं असतं. म्हणजे समाधी हरवलेली असते. आणि मग जाणीवांच्या आधारे आपण तृष्णांकडे वळतो, म्हणजे चित्ताकडे वळतो, लोभ आणि द्वेषाकडे वळतो आणि त्याच्यानुसार चाललेलं जे मन आहे, इच्छा आकांक्षानुसार आणि इंद्रियांचं इनपुट पण आहे, इच्छा आकांक्षा पण आहेत, मेमरी आहेत, आणि सगळं संस्कारित अस्तित्व आहे. सगळं जीवन म्हणजे संस्कारच आहे. हे सगळं संस्कार आपल्याला जेव्हा आपल्या जागृतीला, सतीला दिसतात, तेव्हा विखुरलेलं, पांगलेलं व्यक्तिमत्व हळू-हळू, हळू-हळू ते चित्तशुद्धी होते आणि व्यक्तिमत्व एकत्र येतं. मग आपण एक होतो. जे अनेक याच्यात आपण विभागलेले असतो ते आपण एक होतो. मग चित्त कधीही
कंप पावत नाही असं म्हटलेलं आहे. ती अर्हत आणि अशोक अवस्था आहे. फुट्टस्स लोकधम्मेहि चित्तं यस्य न कंपती अशोकं विरजं क्षेमं एतं मंगलं उत्तमं. कोणतं मंगल आहे की जिथं चित्त कंप पावत नाही, अशोक असतं म्हणजे शोकरहित असतं. पण शोक कशामुळे होतो? दुःख कशामुळे होतं? त्यामुळे लोकधम्म म्हणजे मनोवस्था, पाहिजे नको, लाभ-हानी, यश अपयश, निंदा स्तुती, सुख-दुःख. लाभ पाहिजे, हानी नको, स्तुती पाहिजे, अ, निंदा नको, यश पाहिजे, अपयश नको, सुख पाहिजे, दुःख नको. ह्याच्यामध्ये आपलं सगळं हजारो विषयांमध्ये आपलं मन जे विभागलेलं असतं. इथं समाधी नाही. आपण इथं नसतो. इथं. इथं येणं म्हणजे सोप्या ह्याच्यात मला असं वाटतं. त्याचे आता वेगवेगळे त्याचे अं, अर्थ आहेत, इंटरप्रिटेशन आहे. ज्याला जसं समजतं तसं तो त्याच्याकडे पाहतो. पण सोप्या भाषेत आपण जेव्हा सगळ्या ताण-तणाव, टेन्शन, प्रेशर, दुःखातून मोकळे असतो, तेव्हा आपण आपल्यात असतो आणि स्थिरता असते, शांतता असते आणि ती नैसर्गिक शांतता असते. त्यामुळे नैसर्गिक एकाग्रता असते. ओढून-ताणून आणलेली एकाग्रता नाही. इच्छाशक्तीच्या बळावर मिळवलेली एकाग्रता नाही. ती चित्त जर आपल्याला म्हणजे तृष्णा, इच्छा, आकांक्षा इच्छा, आकांक्षा म्हणजे तृष्णा म्हणजे अतिरिक्त इच्छा आहे. अवाजवी इच्छा. म्हणजे गरजेच्या पलीकडच्या ज्या गोष्टी असतात त्या अवाजवी असतात. म्हणजे खाण्याची इच्छा असणं, भूक आहे म्हणून खाणं ही इच्छा आहे, गरज आहे. परंतु खाण्यात अतिरेक असणं ही तृष्णा झाली. अशा अनेक ज्या गोष्टी असतात, पैशांची गरज आहे, परंतु पैशाची हाव म्हणजे तृष्णा झाली. स्वच्छता राहावी म्हणून आपण जी काही साधनं वापरतो, साबण असेल किंवा काही अँटिसेप्टिक काय असेल ते. आरोग्यासाठी आपण ते वापरणं ही वेगळी गोष्ट आहे आणि सौंदर्य प्रसाधन अतिरिक्त वापर करणं ती तृष्णा आहे. तर हे सोप्पं आहे. इच्छा आणि तृष्णामध्ये आपल्याला फरक करता आला पाहिजे. इच्छा म्हणजे लोभ, द्वेष नाही. इच्छा ही गरज आहे आणि ती जैविक गरज आहे. बायोलॉजिकल नीड ज्याला आपण म्हणतो. जैविक गरज. म्हणजे भूक लागते का भूक मी नाही आणत, आपण नाही आणत भूक. भूक ही जन्मतःच आहे. भूक, तहान, सुरक्षितता, आजार, आजार आजारातून मुक्त होणे म्हणजे आरोग्य, ह्या गरजा आहेत त्या. तशी संतुष्टी ही पण गरज आहे. संतुष्टी नसेल तर मग असंतुष्ट अवस्था म्हणजे तृष्णा आहे, लोभ आहे तो, किंवा द्वेष आहे. असं एक सोप्या ह्याच्यामध्ये आपण धम्म समजून घ्यायचा आणि आपल्यामध्ये अप्लाय करायचा. शब्दांचं जंजाळ आणि शब्दांचा गुंतागुंत त्या नेटमध्ये हरवून नाही जायचं. जाळं आहे ना ते. कधी-कधी शब्दांचं जाळं, कधी-कधी इतका पसारा असतो, की आजकाल तर तोच प्रॉब्लेम दिसतोय. सगळं माहिती आहे आणि जे करायचं ते होत नाही. कारण ते अप्लाय करायलाच जमत नाही ते. स्वतःमध्ये उतरायला जमत माहिती भरपूर आहे. डिस्टर्ब त्रिपिटकाचार्य पण असतील. विचलित त्रिपिटकाचार्य सगळं पाठ आहे, पाठांतर अगदी. ज्ञान हा प्रॉब्लेम नाही. त्याचं त्याचं ज्ञानाचं पण भान पाहिजे. ह्याच्यातलं उपयोगाचं कोणतं आहे आणि मला कोणतं उपयोगाचं आहे. माझा प्रॉब्लेम काय? माझा आजार काय? जसं आपल्याला जो आजार आहे त्याला धरूनच औषधं घेतो आपण. काही नाही खात.
तसं हे ज्ञानाचं जे आहे सागर, त्यातलं सगळंच काय, सगळा अ, धम्माचा सागर आहे. ते सगळा सागर पिणार आहे का आपण? आपल्याला काय, आपला प्रॉब्लेम काय? खिसा गौतमीचा काय प्रॉब्लेम होता? अंगुलीमालाचा काय प्रॉब्लेम आहे? कौंडिन्याचा काय तो विशिष्ट प्रॉब्लेम असेल? पटाचाराचा काय प्रॉब्लेम आहे? किंवा जी काही नावं आपल्या ह्याच्यात आहेत. राहुलचा वेगळाच प्रॉब्लेम होता. माहिती आहे ना आता राहुलला राहुलला कसं सांगितलं बुद्धांनी? जसं अर्धवट भरलेली घागर डचमळ करते म्हणे, तसं अर्धवट ज्ञान व्हायबल होतं. त्यामुळे सावध जरा, म्हणजे सती सांगितली. नाहीतर राहुलला वाटत असेल आपला बाप बुद्ध आहे आणि त्यामुळे आपल्याकडे जे आहे ते सगळं माझ्या बापाची शिकवण आहे म्हणून तो करत असेल थोडा आगाऊपणा, शक्यता आहे. त्याला बुद्धांनी झापलेलं असणार हे विधायकपणे, सांभाळून जरा. तर ते होऊ शकतं. रिलेशन हे कधी-कधी अति आत्मविश्वास पण निर्माण करतं. आपली लिंक कुठे आहे? आपण कोणाशी नातं, कोणाशी संबंध आहे तुम्हाला माहिती नाही असं म्हणतो ना काही. तुम जानते नहीं हो मैं कौन हूँ. तसं राहुलचं झालं असणार थोडंसं. म्हणून त्याला ती शिकवण दिली. म्हणजे जशी मानसिकता, जसा प्रॉब्लेम तशी शिकवण. आता राहुलने ऐकलं की नाही माहिती नाही. तो वेगळा होता. आपल्याला माहिती नाही. कारण देवदत्तांनी ऐकलं नाही तसं कदाचित राहुलनी नसेल ऐकलं. देवदत्तांनाही बाहेर पाडला. तो शत्रूच राहिला आणि त्याला समाधी प्राप्त होती. आता परत मिथ्या समाधीचं मोठं उदाहरण बुद्धांच्या काळातले तो हा होता, देवदत्त होता आणि त्याचा चाहता वर्ग होता परत. त्याला मानणारा वर्ग होता आणि तो बुद्धांशी कॉम्पिटिशन करत होता, स्पर्धा करत होता आणि त्याला वाटत होतं बुद्धांचा संघ हा माझ्या ताब्यात असावा आणि ते सगळे माझे फॉलोवर व्हावेत. त्यांच्या इतकं समजतं म्हणे मला. असं काहीतरी आगाऊपणा असणार आहे. पण तो वाईट मार्गावर जाऊ नये म्हणून बुद्धांनी त्याला सांभाळलं असेल करुणेनं. तर त्यांची करुणा त्याला दिसली तर ते म्हणे लहानपणापासूनच त्यांच्याशी शत्रुत्व होतं त्यांचं, राजहंसाचा मुद्द्यावरून. ते त्यांनी सोडलं नसेल म्हातारपणापर्यंत. म्हणजे आपल्यात लहानपण असतं, बालपण. बालपण मरत नाही जोपर्यंत ते सती जागृतीच्या प्रकाशात येत नाही. मोठं काम आहे. तर ह्या सगळ्याच याच्यामध्ये आपली चित्ताची, मनाची समाधी भंग पावलेली असते. ते एकत्र येणं म्हणजे समाधी सोप्या भाषेत. आणि मग तात्विक भाषेत मग आपण ग्रंथ घेऊ शकतो. मग निमित्त समाधी, अनिमित्त समाधी, उपचार समाधी, अपर्णा समाधी, अंकी समाधी. ते मग परत परिक्रमा समाधी, उपचार समाधी, अपर्णा समाधी. शेवटी कसं आहे, की अनुभवांना ती नावं दिलेली आहे, ती नावं. आणि तो नुसता डोक्याला खुराक होत असेल आणि समाधीच मिळत नसेल. सगळ्या समाध्या माहिती आहेत आणि समाधीच मिळत नाही. तर त्याचाही काही उपयोग नाही. तर स्टेप बाय स्टेप अनुभवाला धरून पठाण केलं पाहिजे. प्रस्थान केलं, पुढे गेलं पाहिजे, असं मला वाटतं. तर आज समाधीचं याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे असेल तर त्या प्रश्न विचारा. अ, काहींचा जर अभ्यास असेल समाधीवर, तर ते समाधीवर आपण चर्चा करू शकतो. पण मला वाटतं एवढं पुरेसं आहे. मनाची एकाग्रता, नैसर्गिक एकाग्रता, त्याच्यामध्ये समाधीमध्ये परमसुख आहे. का त्याच्यात निब्बाण आहे. त्याच्यामध्ये परमसुख आहे. दुःखाचा लवलेश राहत नाही.
आणि त्याच्यानंतर काही करायची गरज उरत नाही. त्याच्यानंतर मग एकच काम राहतं. का मिळालेल्या समाधीचं काय करायचंय? म्हणून सप्तबोध्यांगाचं 7वं अंग उपेक्षा ठेवलेलं आहे. समाधी जर धरून ठेवली, तो जर अहंकार बनला, जसा देवदत्ताचा बनला, तर मग ती घातक आहे. ती त्या व्यक्तीसाठीच घातक आहे आणि इतरांसाठी पण घातक आहे. म्हणून उपेक्षेचं जे अंग आहे ना सप्तबोध्यांगातलं, ते फार महत्वाचं आहे. म्हणून हे अष्टांग मार्गापेक्षा सप्तबोध्यांगाचा अभ्यास क्लिअर पाहिजे. आणि सप्तबोध्यांगातली 6 अंग या अष्टांग मार्गातल्या 7व्या आणि 8व्या अंगामध्ये येतात. कारण सती आणि समाधीमध्ये 6 टप्पे आहेत. सती धम्मविचय म्हणजे मनोधम्मविचय, ऊर्जा मोकळी होते त्याच्यामुळं, वीर्य, त्याच्यातून अत्यानंद होतो प्रीती, मन स्थिर आणि शांत होतं प्रश्रब्धी आणि मग समाधी. तर सती आणि समाधीच्या मध्ये सप्तबोध्यांगाची 6 अंग येतात. परंतु सप्तबोध्यांगातली जी उपेक्षा आहे, ती उपेक्षा सगळ्यात महत्वाची. कारण ती उपेक्षा नसेल ना, तर मला वाटतं सम्यक समाधी ही मिथ्या समाधी बनते. आणि ती प्रॉब्लेमॅटिक असते. ज्याच्याकडे ती असते ती प्रॉब्लेमॅटिक बनते. म्हणून अनात्मचा मुद्दा पहिल्यापासूनच आपण शिकून घेतला पाहिजे. अनात्म म्हणजेच उपेक्षा आहे. उपेक्षा म्हणजे तुमचं मी न माझं, मला मिळाली समाधी न कुणालाच मिळणार नाही आणि मी मोठा आहे आणि मला प्राप्ती आहे. तर त्या सिद्धीमध्ये आणि याच्यामध्ये तो वर चढतो आणि काय म्हणतात, चढलेलाच असतो तो, खाली उतरतच नाही. आणि जेवढा माणूस वर चढतो, तेवढा खाली गुरुत्वाकर्षणाचा फोर्स जास्त असतो. तो घरंगळत खाली येऊ शकतो. अनेक साधू संतांना समाधी मिळाली आणि ते खाली घसरले. अनेक ध्यानी लोकांना समाधी मिळाली आणि ते खाली घसरले. का? जे प्राप्त झालं ते सोडता येत नाही. ते धरून ठेवलं की तोच प्रॉब्लेम बनतो. मी न माझं. मला हे ध्यान लागलं आणि ते ध्यान लागलं. मी इतक्या वेळ बसतो आणि तितक्या वेळ बसतो आणि ही प्राप्ती झाली आणि ती प्राप्ती झाली. मी श्रोतापन्न झालो आणि मी सकृदागामी झालो, मी अनागामी झालो आणि अर्हत झालो. मूल पर्याय सुत्त जे आहे मध्यम निकायामधलं, त्या मूल पर्याय सुत्त पहिलं सुत्त आहे मध्यम निकायामधलं. त्याच्यामध्ये ते म्हणजे हे शिकणारे जे लोक आहेत, हे ज्ञान, धम्मज्ञान, शैक्ष म्हणजे एक तर अशिक्षित असतात आणि शिक्षित असतात. जे शिक्षित असतात त्यांना पण जर श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली आणि तो जर म्हणला मी श्रोतापन्न आहे, तर तोच त्याचा प्रॉब्लेम आहे. तो पुढे सकृतागामी झाला आणि म्हटला मी सकृतागामी आहे, तर तो त्याच्यासाठी प्रॉब्लेम बनतो. अनागामी झाला, मला ही प्राप्ती मिळाली, ती त्याने धरून ठेवली, तर तोच त्याचा प्रॉब्लेम बनतो. आणि शेवटी अरहत झाला आणि शेवटी त्याने ते सोडलं नाही. म्हणजे त्याला पर्सनलाइज नाही केलं. मी अरहत झालो. अरहत होणं ही मीतून मुक्ती आहे. सत्कार दृष्टीतून सगळ्याच आहे. अविद्येतून मुक्ती आहे, मीतून मुक्ती आहे. आणि अरहत झाल्यावर त्याचा थोडा जरी मी राहिला आणि तो त्याचा काय म्हणतात, तो त्याच्या डोक्यात तो मीचा किडा वळवळत असेल, तर तोच त्याला पोखरतो मग. त्यामुळे बुद्धाने त्या मूल पर्याय सुत्तामध्ये सांगितलेलं आहे, की अरहत अरहत माणूस सुद्धा जर मी माझं करायला लागला, तर तोच त्याच्यासाठी प्रॉब्लेम आहे. आणि ते म्हणतात, ते तुला समजलं नाही. अरहताच्या काय शेवटच्या याला आलाय तरीच त्याला म्हणतात, समजलं नाही. त्याला अजून समजलं नाही, असं म्हणतात. तर
सम्यक समाधी ही मी मुक्त समाधी आहे. सत्काय दृष्टीतून, विचिकित्सेतून, सिलव्रत परामर्शमधून आणि बाकीची जी बंधनं आहेत, ती खरं म्हणजे ती आधीच सुटलेली असतात. काम, छंद, व्यापार वगैरे. आता तो वेगळा अभ्यास आहे. तर मला वाटतं इतकं पुरेसं आहे. आज खूप ताणण्यात काही अर्थ नाही. खूप ताणण्यात काही अर्थ नाही. थांबतो या ठिकाणी. जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण अष्टांग मार्ग त्याच त्याच पद्धतीने, त्याच पठडीमध्ये, त्याच क्रमानं पूर्ण केला असं आपण म्हणणार नाही. मी ते पहिल्यापासूनच सांगतो. अष्टांग मार्ग म्हणजे 8 वेगवेगळी अंग नाहीत. ते सगळे इंटरकनेक्टेड आहेत. किंवा महासागरातलं पाणी हे सगळेच महासागरातले बिंदू एकमेकांशी कनेक्टेड आहे. सगळं मिळून ते सागर आहे. त्याच्यामुळे एक शिकवण घेतली म्हणजे ती वेगळी आहे, दुसरी वेगळी आहे असं नाही. किंवा एक अशी गोल्डन नेटची पण उपमा देतात त्याला. जाळं. जाळं जे असतं ना, जाळ्याचा एक मोठं जाळं आहे किंवा आपण कोळ्याचं जाळं जरी पाहिलं ना, कोळ्याच्या जाळ्याच्या एका 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 बाजूला समजा तो कोळी त्या ह्याच्यात असला ना जाळ्यामध्ये, तर त्याचं अख्खं जाळं हलतंय. एक धागा हलला तर अख्खं जाळं हलतंय. तसं धम्मातली एक शिकवण जरी घेतली ना, ते सगळं येते त्याच्यामध्ये. म्हणून एकच काय म्हणतात, एकच काहीतरी असं घेतलं पाहिजे आणि त्याला धरून प्रॅक्टिस केली पाहिजे. सगळंच घेतलं तर मग एक ना धड भाराभर चिंध्या. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन. सगळं शिकला आणि एकही जमलं नाही, तर मग निष्काम ओझं आहे डोक्यावरती. आणि ते ओझं आत्ता जास्त आहे. बुद्धाच्या काळात नसावं ते. सोपं, सुटसुटीत, उजूपटीपन्नो, सरळ एकदम. हा आजार, हे औषध, हे घे, मोकळा हो, संपला विषय. हे दुःख, हे त्याचं कारण आहे, निवारण आहे, संपला विषय. आपण दुःखाचं तत्वज्ञान पाहणार, कारणांचं तत्वज्ञान पाहणार आणि मग सगळं निब्बाण असं, निब्बाण तसं, तिसरं सत्य आणि मग चौथ्या ह्याच्यामध्ये अष्टांग मार्गापासून प्रत्यक्ष समुत्पादापर्यंत पंच धर्मेंद्रियन, पंच बल आणि पंच काय म्हणतात त्याला, सगळी 12 24 निदानं आणि सगळे समाधी, वेगवेगळ्या प्रकारच्या समाधी, सगळं, 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 सगळं घ्यायचं आणि आता काय करायचं? वापरायचं. दुःख तर तिथंच आहे. आर्य सत्य पाठ आहे, दुःख तिथंच आहे. त्याचा काही उपयोग नाही. तो बी प्रॅक्टिकल. समाधी समाधी आपल्या ह्याच्यातून मिळेल अशा भ्रमात मी बोललो नाही. समाधीचं फक्त एक माहिती आपल्याला पुढे ठेवायची होती. मला वाटतं एवढं पुरेसं आहे.